Hello, Namaskar. This is Sushant Chopra from Elegance Veneers and welcome you to today's show that is Aki Chats. Show where architect speaks about design, creation, innovation and of course elegance. So हमारे साथ आज एक बहुत ही अच्छे हमारे मित्र, बहुत ही अच्छे इंसान and a legendary architect from Nasik, architect Sanjay Mas. Sir, welcome to the show. How are you, sir? Thank you for inviting me. Thank you. Looking at your age, is this that is just a number and your journey is far बहुत ही लंबा journey था आपका. 38 years. 38 years. Of Wow, practice. that is a big number actually. Sir, so आपको ये कैसे दिमाग में आया? How did you started and how was this into your mind that you'll become an architect? Well, when I was in school, I used to make some models. I used to look at some buildings and make some paper models out of them. I used to sketch a lot of buildings. But at the same time, I used to sketch a lot of nature also. Oh, Somewhere there, I found there is a similarity between nature and architecture. And I thought maybe I may not be able to be a naturalist, but then maybe an architectural course. So I thought, and I was not forced, I was not suggested, I just became. Maybe I was destined to become an architect. It's Wow. it's his only. that's a great answer, sir. सर मैं पूछना चाहूँगा जब क्लाइंट एंड आर्किटेक्ट दोनों का विजन मैच नहीं होता या कहीं पे थिंकिंग मैच नहीं होता तो जब आप वो सिचुएशन को कैसे हैंडल करते हो सर? Well, I think I should answer this with an example of a doctor and a patient. ओके. पेशेंट का कोई विजन नहीं होता, उसको सिर्फ एक बीमारी होती है और उस बीमारी के साथ वो डॉक्टर के पास जाता है तो वो कभी प्रश्न नहीं पूछता. ही नेवर क्वेश्चन्स द डॉक्टर की हे तुमचं प्रिस्क्रिप्शन हे बरोबर आहे का, इज दिस ओके, इज इट सुटिंग मी. मग क्लायंटने पण असं का बरं विचारावं की हे माझ्यासाठी सुटेबल आहे का. तुझं जे काम करशील ते क्लायंटच्या हिताचं आणि त्याच्या संवर्धनासाठी आणि त्याच्याचसाठी कर, त्याच्या भल्यासाठी कर. मी जर माझ्या भल्यासाठी काम नसेल करत, क्लायंटच्या भल्यासाठी करत असेल तर ते क्लायंटपर्यंत माझा आवाज आणि माझी भावना सहसा पोचतेच. सर ह्या सगळ्या गोष्टींमुळे क्या कभी ऐसा होता है कि आपको आपका अगर विजन मैच नहीं हुआ कस्टमर का और आपका या कुछ चीज़ मैच नहीं हुआ तो आपको आपका डिज़ाइन आइडिया कॉम्प्रोमाइज़ करना पड़ता हो? डज दिस हैपन्स टू यू? ॲक्च्युली असं झालेलं आहे. काही वेळा झालं आहे, समजा आपण एक पर्सेंटेजमध्ये मोजायचं झालं तर मे बी ॲट 15-20 टाइम्स आउट ऑफ 100 इट हॅज हॅपन्ड. मी सुद्धा काही असं डिझाईन कॉम्प्रोमाइज किंवा कधी आपण म्हणूया आयडियॉलॉजी कॉम्प्रोमाइज असं केलेलं आहे. आणि हे सांगण्यात मला काही कुठली लाज वाटत नाही आहे, कारण हे व्यवसायात करावं लागू शकतं. हे केलं तर पुढे जाता येतं आणि एकदा त्याचं एक कॉम्प्रोमाइज केल्यानंतर काय होतं माहिती आहे का सुशांत, एक कॉम्प्रोमाइज केल्यानंतर पुढचे 10 कॉम्प्रोमाइज टळू शकतात. एक्झॅक्टली राईट सर. तुम्ही एवढं ट्रॅव्हल करतात, यू आय नो यू रोम अ लॉट अँड टू डिफरंट कंट्रीज एव्हरी नाव अँड देन. सो हाऊ डज द कल्चरल ॲस्पेक्ट ऑफ इंडिया हिट यू वेन यू डिझाईन द थिंग्स? काय डोक्यात ठेवून तुम्ही डिझायनिंग पार्ट करतात सर, जे तुम्ही बाहेर हेरिटेज बघतात अँड हाऊ डू यू मॅच विथ इंडियन कल्चर? मुळात भारतीय समाज आहे ना, तो खूप सेन्सिटिव्ह आहे, तो खूप सामूहिक आहे आणि त्याच्या संस्कृतीमध्ये, भारताच्या संस्कृतीमध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या इतर देशांच्या मानाने तुलनेने खूप युनिक आहेत. बिकॉज सर का एक्सपीरियंस ही इतना है कि ही थिंक्स इन ईच अँड एव्हरी एस्पेक्ट वाईल डिझायनिंग द होम्स, वाईल डिझायनिंग द बिल्डिंग्स. सर एक अजून एक प्रश्न विचारायचा होता. क्लायमॅटिक चेंजमुळे डू यू नीड टू चेंज द डिझाईन और डू यू नीड लाईक हाऊ डज क्लायमॅटिक चेंज अफेक्ट युअर प्रोजेक्ट? ॲक्च्युली ह्या बाबतीत मी फारसा विचार करत नव्हतो,
जोपर्यंत एक 4-5 वर्षांपूर्वी मला हे समजलं म्हणण्यापेक्षा लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळं घडतंय. मला थोडासा खिडक्या जास्त उघडाव्या लागतात माझ्या घराच्या. मला हवा पाहिजे, मला ऊन पाहिजे. आणि मला लक्षात आलं हे मला का बरं असतं, हे माझ्या वयामुळे नाही, हे क्लायमॅटिक चेंजमुळे होत आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जर माझ्यात बदल होत असेल क्लायमॅटिक चेंजमुळे, तर बहुधा माझ्या कामात म्हणजे आर्किटेक्चरमध्ये व्हायला हवा. तो कसा व्हायला हवा हा अभ्यास फार रिसेंटली सुरू झाला माझ्याकडनं, की क्लायमेटला मी सरेंडर जायला हवं. राईट. आणि माझ्या आर्किटेक्चरमध्ये आता सरेंडरशिप आलेली आहे. Wow, that represent that कि ये कितने grounded and you know he's a very big name, he's a very big person and but still इनका अगर आप देखेंगे तो you know sir I like one quality of you that you are very open minded and accept things very fastly and change according to the situation very fastly. So that is the best quality I like about you. सर मला एक विचारायचं होतं की जेव्हा आपण घर डिझाईन करतो how do you see veneer as a product and as a thing in the entire home? मुळात व्हिनियरकडे सुशांत ना, तू बघतोस, तू आत्तापर्यंत जितक्या वेळेला व्हिनियर सिलेक्शन त्याची प्रोसेस माझ्याबरोबर केलेली आहेस, तेव्हा तू एक गोष्ट खूप छान मला दाखवत असतो. तू ते व्हिनियर आहे ना एक सरफेस म्हणून नाही दाखवत, एक लाकूड, एक बुंधा, एक पार्ट ऑफ ट्री म्हणून दाखवतो. ही गोष्ट तुझी मला खूप आवडते. कारण कसं होतं, व्हिनियर एक मटेरियल आहे असं तू कधी मला दाखवलंच नाही. माझ्या आर्किटेक्चरचा किंवा इंटिरियर डिझाईनचा एक अविभाज्य अंग असू शकेल असं तू मला दाखवलं. सुपर्ब सर. तुमचं हे नॉलेज आणि ह्या गोष्टी असं वाटतं सर ऐकतच राहावं. वन मोर थिंग आय नीड टू ॲड सर, व्हॉट इज द सजेशन दॅट यू गिव्ह टू द फ्युचर जनरेशन आणि जे नवीन आर्किटेक्ट्स होत आहेत, जे लोक आर्किटेक्चर करत आहेत, जे यंग प्रॅक्टिशनर आहेत, व्हॉट इज द की पॉईंट यू सजेस्ट देम इन द प्रॅक्टिस? मुळात मीच यंग आर्किटेक्ट आहे. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. माझ्यापेक्षा वयानेच फक्त थोडेसे कोणी विशेषतः तरुण आर्किटेक्ट्सनी, अस्पायरिंग आर्किटेक्ट्सनी आपण भारताचे भविष्य आहोत असं समजलं पाहिजे. सर्व तरुण हे भारताचे भविष्य आहेत. राईट. मी असेन नसेन, असेनच मी, पण जर नसेन कधीतरी तर तेव्हाही भारताचा हा जो वारसा आहे आर्किटेक्चरचा, हा पुढे चालवावा. आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्नायझेशन, संस्कृती, संस्कार हे भारताचे जपून आपण पुढे जायला हवं. केवळ काही इंटरनेटच्या इमेजेस, काही इन्फ्लुएन्सेस यामध्ये अडकून नहीं पडायला हवं. मुलांनी करावा. ग्रेट थिंकिंग सर, ग्रेट थिंकिंग. मैं आप सभी को बोलना चाहूँगा, ही इज़ who is always energetic, always enthusiastic, always hard working. लोगों तक आपने जो बातें पहुंचाई है, जो आपने चीज़ें बताई है, आई थिंक एवरीबडी आउट देयर रिस्पेक्ट योर थॉट्स, रिस्पेक्ट योर फीलिंग. सर हमने इतनी बातें की आपसे और बिल्कुल और भी बात करना चाहते हैं, बट इसके बीच में मैं आपसे एक पूछना चाहूँगा कि सर व्हाट इज़ द सजेशन या व्हाट इज़ द थिंग दैट यू वांट टू गिव अस की हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह किंवा काय केलं पाहिजे? व्हॉट इज युअर सजेशन, व्हॉट इज युअर फीडबॅक टुवर्ड्स एलिगन्स व्हिनियर्स? मुळात तू इतकं करतोयस ना सुशांत, तेच इतकं करतोय, ह्यापुढे जाण्याची खूपशी शक्यता मला कधी दिसलीच नाही. पण तरी पुढे तर जायचं आहे. आज नवं काय आहे, ही पण एक 5वी गोष्ट कर. हे शोध, मग ते कुठे सापडेल त्याचा प्रयत्न कर. प्रत्येक नवीन गोष्ट ही आपल्या नवीन पावलाची एक पाऊल खूण असते. सर खूप काही शिकायला मिळालं आणि खूप काही समजायला मिळालं बिकॉज यू आर हिअर टुडे अँड वी हॅड अ ग्रेट टाईम. इट वॉज अ ग्रेट चिट चॅट. अँड जे पण नवीन आर्किटेक्ट्स आहे, इंटिरियर डिझायनर्स आहे, हु आर वॉचिंग दिस शो अँड हु आर सीइंग अस, होपफुली दे हॅव ऑल्सो लर्नड अ लॉट टुडे. अँड इट वॉज ग्रेट प्लेजर टू हॅव यू ॲट अस दिस शो सर टुडे. And thank you once again to be part of this show and helping us to take this show forward. Thank you so much.